अजित पवारांचे चुलत पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकर्ते श्रीजित पवार यांनी बारामतीमध्ये पत्रकार परिषद घेऊन अजितदादांसोबत झालेल्या संभाषणाची रेकॉर्डिंग ऐकवत हा आपला शेवटचा संवाद झाला असा दावा केलाय। अखेरच्या कॉलमध्ये अजित पवारांच्यासोबत संभाषण झाल्याचा दावा श्रीजित पवारांनी केलाय। आपण केलेल्या मेसेजला अजित पवारांनी कॉल करून उत्तर दिलं होतं असा दावा देखील श्रीजित पवार यांनी केला। विमानाचं बारामतीमध्ये लँडिंगच्या आधी अजित पवारांनी नेटवर्क आल्याच्या नंतर आपल्याला कॉल केला होता। अजित पवारांच्या विमानाचा अपघात सकाळी 8:46 झाला। त्याआधी 8:37 आपल्याला कॉल आला होता असा दावा त्यांनी केलेला आहे। माहिती नसतं, काही नसतं, काहीतरी आम्ही पण सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जातो बाळा। आहे दादा, म्हणजे मला जे वाटलं ते मी तुमच्यासाठी मान्य आहे, परंतु तसं नाही। आज आपण आता बरोबर आहे, परंतु त्याच्यात माळी समाजाला मी जिल्हा परिषदेची उमेदवारी आता सुप्या गटातनं दिलेली आहे। तिथं ओबीसी रिझर्वेशन तर बाकीच्यांनी दिलं नाही, ते तर पक्षाने दुसरेच दिलेले। त्या पद्धतीनं आपण केलेलं आहे। ओके, चालेल दादा, तुम्हाला जो योग्य वाटतं तो निर्णय अंतिम झाला। ठीक आहे, ओके, थँक्यू। आणि अर्धवटच का कॉल रेकॉर्डिंग दाखवतोय, संपूर्ण तेवढंच आहे जिथनं व्हायस नंतर त्यांनी रेकॉर्डिंग बघ ना, सगळं असेल नेमकं सगळं नाही, एक मिनिट त्याला बघू द्या। ते जर सगळं असेल तर सगळं ऐक। पहिलं तुम्ही मेसेज काय केला, कशा संदर्भात केला आणि सगळं काय बोलणं झालं तुमचं? मेसेज काय केलं नाही, इथून काहीतरी जिथून चालू होत आहे ते सगळं। हा ऐका, पहिल्यापासून होतो, बाकी काही नव्हतं। अगदी एक आम्ही ज्यावेळेस कधी डिस्कशन करू किंवा कधी आपण एखाद्या गोष्टीवरती सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू, तर त्या संदर्भातला होता की बाबा एक आपण माळी समाजाला उमेदवारी देऊयात। अजित पवारांची ऑडिओ क्लिप आता काही वेळापूर्वी समोर आलेली आहे। 8:37 अजित पवारांनी संवाद साधलेला, 1 मिनिटाची ती ऑडिओ क्लिप आहे। जर अपघात 8:42-43 घडला तर 5-6 मिनिटं अगोदर दादा विमानातून संवाद साधताय। आता मी कसं काय माहिती नसतं गोष्टी आहे जी चौकशी आता त्या संदर्भात करतात, त्याच्यासमोर या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत। मी ते पाहिलं विषय